नमस्कार मित्रांनो, मी गोविंद मांडगे पाटील, राहणार बेलवाडी, तालुका जिल्हा हिंगोली. मांडगे फार्मिंगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. हे बघा, आपण 16 जून रोजी पेरलेलं सोयाबीन आहे. त्याची उगवणशक्ती बघा. आणि आपण धूळ पेरणी केलेली आहे. धूळ पेरणी केली असल्यामुळं त्याला आपल्याला लगेच स्प्रिंकलरची सुविधा करावी लागली. आणि 16 जूनपासून आतापर्यंत आपल्या बेलवाडी गावामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस फार मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळे लगेच स्प्रिंकलरची सुविधा केल्यामुळं आपलं धान बघा कसं निघलं, चांगल्या क्वालिटीचं निघलं. त्याची पेरणी झाल्याच्या नंतर लगेच आपण स्प्रिंकलरची पाणी देण्याची सुविधा केली. त्याच्यामुळे एवढ्या चांगल्या प्रमाणात बियाची उगवणशक्ती झाली आणि चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या बियाण्याचा रिझल्ट मिळाला. आपण जर भिजवलं नसतं तर आपल्याला त्याचा रिझल्ट अजून काही वेगळाच मिळाला असता. पण याच्यातून असं साध्य होतं की आपल्याकडं जर स्प्रिंकलरचं पाणी किंवा विहीर, बोर काही साधन असेल तर आपण कोणतंही काम करू शकता, धाडसीपणानं करू शकता. म्हणून माझं एक म्हणणं आहे की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर पाणी असेल, आपल्याला लाईटची सुविधा असेल, आपल्याकडे पूर्ण सुविधा असेल तर आपण 1-2 एकर अशी बॅग पेरू शकता. कोणतंही सोयाबीनचं वाण घ्या आणि पेरा, आणि अशी सुविधा करून आपलं असं बियाणं 1 नंबर क्वालिटीचं काढू शकता. हे बघा, इकडे बघा स्प्रिंकलर कसे चालू आहे, भिजवणं चालू आहे, सगळं एकदम ओकेमध्ये चालू आहे. मांडगे फार्मिंग आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ दाखल. याच्यामध्ये लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.